चिंतन 2-3 दिवस केलं की या ठिकाणी त्याला तत्कालिक झालेला जो मोह आहे युद्धासंबंधीचा, हे धर्मयुद्ध असताना हे अधर्मयुद्ध असं त्याला जो वाटतं, हा तत्कालिक स्वरूपाचा मोह करण्याचं कारण नाही. परंतु हा मोह एकदा दूर झाला तर तुला पूर्व तत्त्वज्ञान कथन केलेलंच आहे. फक्त आता हा तत्कालिक जो काही मालिन्य तुझ्या अंतःकरणच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, हे मालिन्य तत्कालिक आहे. याचा अर्थ ते फक्त तुझ्या तत्त्वज्ञानाच्या फलाला निष्प्रतिबंध आनंदानुभूतीला ते प्रतिबंध करणार आहे. त्यासाठी तुला एकच पर्याय आहे, तस्माद युद्धस्व भारत. आता तू युद्ध कर, म्हणजे ह्या ठिकाणी हाही प्रतिबंध निवृत्त होऊन तुला निष्प्रतिबंध आनंदाची किंवा मोक्षाची अनुभूती होईल असं सांगितलं. आणि हे भगवान समजावून सांगतात की हे युद्ध तुला कसं यदृच्छया चोपपन्न स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमिदृशम. याचा अर्थ हे जे युद्ध आहे हे यदृच्छेने आपोआप सहजच तुला प्राप्त झालेलं आहे. हे स्वर्गाचं उघडलेलं द्वार आहे. आणि अशा प्रकारचं युद्धाचा प्रसंग हा भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होतो आणि ते भाग्य तुला प्राप्त झालेलं आहे. आणि आता म्हणजे तू युद्ध केलं पाहिजे. आता तू म्हणजे नाही केलं तर काय, तर ते सांगतात अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम अवाप्स्यसि. त्या अर्जुनाने सांगितलं युद्ध करण्यापासून पाप लागेल तर आणि न करणं हेच श्रेयस्कर होईल, अशी अर्जुनाची धारणा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला या ठिकाणी सांगतात अथ चेत्वम इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. म्हणजे उलट जर तू ह्या धर्माला अनुसरण असणारा संग्राम जर करणार नाहीस तर स्वधर्मं कीर्तींच हित्वा पापम अवाप्स्यसि. तुला नुसतं स्वधर्माचरण तिथं काय आहे, अर्जुनाला असं वाटतं की मला तर माझ्या ह्या बांधवांना मारलं तर जरी हे धर्मयुद्ध असलं तरी बांधवांच्या हत्येमुळं प्राप्त होणारं जे पाप ते मला मात्र लागणारच आहे, बंधुवधाचं पाप मला लागणार आहे असं अर्जुन म्हणतो. त्यामुळं मी युद्ध करणार नाही. ते म्हणतात फक्त तुला बांधववधाचं पाप लागेल. वास्तविक काय आहे, क्षत्रियाला ह्या ठिकाणी क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन करताना तर त्यांनी सांगितलं की द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ. काल आपण पाहिलं सूर्यमंडलाचा भेद करणारे 2 पुरुष आहे. एक परमहंस संन्यासी आहे आणि दुसरा यहाचे रणे अभिमुखा हाता, जो रणांगणामध्ये मरण पावला शत्रूशी लढताना. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु समजा दुष्यंत दुर्जन्यायाने त्यांच्या बांधवांच्या वधापासून मिळणारं प्राप्त होणारं दुःख हे जरी तू म्हणत असला पण न केलं समजा युद्ध न केलं तर त्याच्यापासून तुला 3 प्रकारची हानी आहे असं सांगितलं. एक तर काय होईल, स्वधर्मम कीर्तींच हित्वा. स्वधर्माचं पालन तू केलं नाही म्हणजे आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन केलं नाही तर त्यामुळं त्या प्राप्त झालेलं असताना हे युद्धरूप कर्म तू केलं नाही तर तू स्वधर्माचरणापासून भ्रष्ट होतील. दुसरी तुझी लोकांमध्ये असणारी कीर्ती, त्या कीर्तीलाही तू मुकसेल. आणि तिसरी गोष्ट की पापम अवाप्स्यसि, तुला पाप पण लागेल. म्हणजे केल्यापासून आणि न केल्यापासून होणारी जी हानी आहे तर त्याच्यामध्ये न केल्यामुळं या ठिकाणी तुझी जास्त हानी होणार आहे. केवळ स्वधर्माचं पालन करणं एवढंच तुला पातक नाही तर तुला त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या कीर्तीलाही मुकावं लागणार आहे. आणि शिवाय जे काही आपल्याला स्ववर्णाश्रमोचित धर्माला अनुसरून असणारं युद्धरूप कर्म केलं नाही म्हणूनही तुला त्या ठिकाणी प्रत्यवाय दोष किंवा पाप लागेल असं भगवान त्यांना समजून सांगतात अर्जुनाला. आता कदाचित काही लोक म्हणतील आम्ही नाही कीर्तीचं मानत, लोक काय म्हणतील ते म्हणू द्या असं तुम्ही. पण साधारण ही कीर्ती किंवा अपकीर्ती ह्या गोष्टी जर मनुष्य व्यवहारी जीवनामध्ये किंवा अध्यात्म जीवनामध्ये ज्याला कीर्ती किंवा अपकीर्ती यांचं काही महत्त्व असतं, म्हणजे कीर्तीचं महत्त्व आणि अपकीर्ती ही हानिकारक आहे अशा प्रकारची धारणा ही व्यवहारी जगतात आहेत, तेव्हा ती तुझी नुकसान होणारच आहे. आणि काय झाली अपकीर्ती तर होऊ द्या म्हणायला सोपं आहे, परंतु अपकीर्ती माणसाला कधीच व्हावी वाटत नाही. हा जो निर्लज्ज असतो मनुष्य त्यालाच वाटतं की अपकीर्ती झाली तर झाली, कारण त्याला त्याच्याबद्दल
काही सोयीरसूतक नसतं. परंतु शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाला ज्याप्रमाणे धर्माच्या अविरुद्ध आपलं जीवन असावं असं वाटतं, तसंच लोकापवादालाही तो भिवून असतो. लोकापवाद जेणेकरून येऊ नये अशा प्रकारचं त्यांनी तुकाराम आपलं ज्ञानोबा जसं म्हणतात ना की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली. आपले संत सांगतात एखादा मनुष्य किती पवित्र तत्त्वज्ञ संत जरी असला तरीसुद्धा त्याने प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, जे काही शास्त्राची विधानं आहेत त्या वेदविहित आचरण त्यांनी केलं पाहिजे. आणि जर तो निषिद्ध कर्माचरण करील आणि तो जरी तत्त्वज्ञ असला तरीसुद्धा त्याला प्रत्यवाय लागेल असं सांगतात. आपल्या संतांनी सर्व सांगून ठेवलं की या ठिकाणी किंवा आपल्याकडं गीतेमध्येच पुढे येणार आहे की जो काही मनुष्य यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः स यत् प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. किती मोठा महात्मा जरी झाला तरी त्याचं पाहून लोक त्याचं अनुसरण करत असतात. म्हणून त्याला जरी विधी निषेधाच्या आतीत झाला असता निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः, मला मी त्रिगुणाच्या आतीत झालेला आहे, मला विधी निषेधाचा काय संबंध आहे असं जर कोणी म्हणेल तर ही गोष्ट माऊलींना आवडत नाही. किंवा ही जर कोणी म्हणेल की मी या ठिकाणी विधी निषेधाच्या आतीत झाल्यामुळं मी विहित कर्म केलं काय आणि निषिद्ध कर्म केलं काय, तरीसुद्धा मला कोणत्याही प्रकारची हानी किंवा लाभ या ठिकाणी होणार नाही. परंतु सामान्य लोक हे विशेष व्यक्तीचं अनुसरण करत असल्यामुळं त्यांनी देखील आपल्याला जेणेकरून लोक उन्मार्गगामी होऊ नयेत त्याला लोकसंग्रह म्हणतात. त्या लोकसंग्रहासाठी त्याने शास्त्रविहित कर्म हे केल्याशिवाय राहू नये अशा प्रकारची त्याला विनंती शास्त्रकार वेदांतामध्ये देखील केली जाते. जसं पंचदशीकार म्हणतात की पंचदशीमध्ये त्याने लिहिलं तो म्हणतो आता मला कसला विधी निषेधाचा कोणत्याच प्रकारचा अंकुश मला राहिला नाही असं जेव्हा म्हणतात तर ते म्हणतात की विडवराहदी तुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान. तुम्ही तत्वविद भवान, तुम्ही तत्ववेत्ते आहात, तर आता मी कसाही वागलो तरी चालेल असं म्हणणं म्हणजे विडवराहदी तुल्यत्वम. त्या ठिकाणी म्हणतात कुत्र किंवा डुक्कर हे विष्ठाभक्षण करणाऱ्यासारखा आचार तुम्ही करणं असे आणि त्याच्या लोकांनी तुम्हाला गाढव डुकराप्रमाणे उपेक्षा किंवा धिक्कार करावा अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगूच नका असं पंचदशीकारसुद्धा म्हणतात. उलट काय म्हणतात सर्वथा धिदोष संत्यागात ना त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये असणारे हे दोष वासना यांचं निराकरण करा आणि लोके पूज्यस्व देववत आणि लोकांच्याकडून तुम्ही देवासारखे पूज्य व्हा. याचा अर्थ लोकसंग्रह करणं हे सुद्धा मनुष्याचं किंवा ज्ञानवान पुरुषाचं एक प्रकारचं कर्तव्य आहे, जरी विधीचा अंकुश नसला तरी. दुसरी गोष्ट ते त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देण्यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे की एवढाही असला तरी तो आपण नेहमी स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेला तर किती निरोगी पुरुष असला तर त्याला ठसका आल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष जरी असला तर माऊलींचं चिंतन आपण एक दिवस केलं होतं. प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळलेली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. त्याला किती ज्ञानवान पुरुष असला आणि त्या ठिकाणी जर तो आचारभ्रष्ट असला तर त्याच्या वाट्याला कष्टच येतील, त्याच्या वाट्याला पूज्यता येणार नाही, त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळणार नाही आणि त्याच्याकडून लोकसंग्रह पण होणार नाही आणि शास्त्रविरुद्ध आचरण हे त्याला इहलोकातही सुख मिळू देणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा नुसतं अपकीर्तीचं काय झाली तर झाली असं म्हणण्यासारखी स्थिती नाही, तर म्हणतात अकीर्तींचापि भूतानी कथयिष्यन्ति ते अव्ययाम संभावितस्य चा कीर्तिर मरणाद अतिरिच्यते. असं सांगतात की च आणि भूतानी हे सगळे प्राणी मात्र ते अव्ययाम अकीर्तीम कथयिष्यन्ति आणि तुझी असणारी अव्ययाम म्हणजे चिरकाल राहणारी अशा प्रकारची अपकीर्ती ते
कथयिष्यन्ति, लोक सांगत राहतील की हा अर्जुन युद्धावर गेला, धर्माला अनुसरून असणारं युद्ध करण्याच्या ऐन वेळी अर्जुनाने माघार घेतली, युद्धापासून परान्मुख झाला, असं की चिरकाल. कारण हा महाभारत आहे, हा पंचमवेद आहे. वेद जसा अनादी आहे त्याचप्रमाणे हा महाभारतामध्ये अर्जुनाचं चरित्राचं वर्णन येईल. त्यावेळेला ह्या गोष्टी कायम त्या ग्रंथामध्ये अर्जुनाचं निंदनीय वर्तन कसं झालं, कारण ऐन युद्धापासून परान्मुख झाला. अशा प्रकारची अव्ययाम अकीर्ती म्हणजे अपकीर्ती, म्हणजे जिच्याविषयी निंदा केली जाते, जिचा धिक्कार केला जाता, जी त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात अनिंदनीय कधीच मानली जाणार नाही, तर निंदनीयच मानली जाईल, असे सगळे लोक तुझी चर्चा करतील. आणि म्हणतात एक गोष्ट झाली तर झाली असं नाही. अर्जुना संभावितस्य च अकीर्तीही मरणात अतिरिच्यते. जर एखादा मनुष्य संभावित असेल म्हणजे प्रतिष्ठित अशा प्रकारचा पुरुष असेल किंवा सन्मान्य असा पुरुष असेल, तर त्या पुरुषाला संभावितस्य अकीर्तीही म्हणजे अपकीर्ती ही मरणापेक्षाही अतिरिच्यते जास्त वाटतं. म्हणून मनुष्याने जरी कोणीही असला, म्हणजे वेदांताचं चिंतन करणारा असला, उपासक असला, योगी असला किंवा कर्मठ असला, तरी आपापल्या साधनामध्ये जेणेकरून त्याची अपकीर्ती होणे, त्याला ह्या जन्मात मोक्ष मिळाला नाही तरी चालेल त्याला, परंतु त्याची जी काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेवरून त्याला अपकीर्ती प्राप्त होऊ नये. आणि जर प्राप्त झाली आणि तो मनुष्य प्रतिष्ठित असला तर त्याला ही अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक वाटते. मरणाच्या जेवढ्या वेदना आहेत त्या वेदनांपेक्षाही अधिक वेदना आपली झालेल्या अपकीर्तीच्या असतात, असं गीता किंवा भगवान स्वमुखतः या ठिकाणी सांगतात. म्हणून स्वधर्म हा सांडशील, तरी पापावर पडा होशील, आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी. याच्यामध्ये काही कर्म आहेत, ते कर्म जर आपण केली तर फल प्राप्त होतं. काही कर्म केली नाही तर त्याच्यापासून फल प्राप्त होत नाही. काही कर्म केली तर त्याच्यापासून फल प्राप्त होत नाही, परंतु काही कर्म केली नाही तर त्याच्यापासून आपल्याला फल प्राप्त होतं. आणि काही कर्म असे आहेत की ती कर्म केली काय आणि नाही केली काय तर त्यांच्यापासून कोणतंही फल प्राप्त होत नाही. आणि काही कर्म असे नाही केली तर फल प्राप्त होतं, पण केली तर काही फल प्राप्त होत नाही. अशा प्रकारचे 4 कर्माचे प्रकार सांगितले. त्यापैकी इथं जे सांगितलं ते हे आहे की म्हणून स्वधर्म हा सांडशील. जर तुम्हाला तू स्वधर्माचं आचरण करण्याचं सांडशील म्हणजे त्याग करशील, तरी पापावर पडा होशील, तर तू पापाला प्राप्त होशील असं सांगितलं. आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी, आणि तुला प्राप्त झालेलं हे जे अपयश आहे ते कल्पांतवरी म्हणजे संपूर्ण ह्या जगताचा प्रलय होईपर्यंत ते अपयश कशानेही धुतलं जाणार नाही, नष्ट होणार नाही. म्हणजे आपण जरी म्हणतो ना की याचा अर्थ असा नाही की हा स्वधर्माचं पालन जे आहे ते असं नाही की जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुण्य होईल, आहे की नाही, आणि नाही केलं तर अभावापासून न असता सज्जा येते, अभावापासून भावरूप पदार्थ निर्माण होत नाही असं तुम्ही वेदांताच्या द्वारा सांगायला जाल तर ते म्हणतात हे बरोबर नाही, तरी पापावर पडा वशील. स्वधर्माचरण केलं तर पुण्य लागतं आणि केलं नाही तर पाप लागतं. म्हणून पाठीमागे सांगितलं स्वधर्ममपि चापेक्ष न विकंपितुमार्हसि धर्म्यादि युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. केल्याने काही क्षत्रियाला मोक्ष फल पर्यवसायी एवढं मोठं त्याला फल प्राप्त होतं. आणि जर केलं नाही मग आम्ही कर्म केलं तर फल मिळेल, नाही केलं तर मिळणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला फल मिळणार नाही म्हणजे तुम्हाला पापरूपी फल लागेल. म्हणून हे सांगतात की या ठिकाणी वरी तरी पापावर पडा होशील, म्हणजे हे स्वधर्माचं युद्ध जर तू आज केलं नाही तर काय बिघडलं, मग या ठिकाणी इतकं बिघडेल की तुला काय होईल, पापाला तू वरपडा होशील म्हणजे प्राप्त होशील. आणि हे तरी एक गोष्ट झाली. आणि याच्याशिवाय म्हणजे मनुष्याला
काय आहे, कितीही सत्कर्माचरण करणारा जरी मनुष्य असला तरी ते पापाचरणास सहित ते कर्म जर असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की त्याला नरका जाणे चुके ना. काय जर त्यांनी कोणतंही कर्म केलं, तुकाराम महाराज म्हणतात, जेवी माशी संगे अन्न आणि सुख निधी ते पक्वान्न. माशीबरोबर जर अन्न खाल्लं तर त्याला कधी पक्वान्न असलं तरी ते सुख देईल का? तसंच स्वधर्माचरण जे आहे ते पाप विवर्जित असं स्वधर्माचरण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पापाचं साहचर्य असेल आणि सत्कर्म केलं तर त्या ठिकाणी ते म्हणतात, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की तो नरकाला प्राप्त होईल, अशा प्रकारचा अभंग आहे. पापाच्या सहकार्यासहित जर कर्माचं आचरण केलं तर सोपा अभंग ती त्याचंच हा दृष्टांत आहे. माशीबरोबर जेवण केलं तर ते त्याला वांती करायला लावेल. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना असं सांगतात. तर ते ओंगळवाणं आहे, याचा अर्थ ते आपल्याला यथार्थ फल देण्याला समर्थ होणार नाही. अशी स्थिती असताना हे युद्धरूप कर्म मात्र असं आहे, केलं तर तुला श्रेय म्हणजे मोक्षापर्यंत फल प्राप्त होईल आणि केलं नाही तर तुला पाप लागेल. आणि दुसरीकडे पापाचं फल काय आहे? दुःख आहे, ते तुला भोगावं लागेल. आणखी ही एक गोष्ट सांगितली की याशिवाय आपेश ते न वचेल कल्पांतवरी, कल्पांतापर्यंत तुला अपयश प्राप्त होईल. आता तुम्ही त्याला सांगतात, तू म्हणशील की अपयश आलं तर काही नाही, पण एवढ्यांचा स्वजन बांधवांच्या वधापासून मी वाचेल आहे की नाही, एवढं तर होईल का नाही? त्यांच्या वधापासून होणारं जे पाप आहे त्या पापापासून मी मुक्त होईल. आणि मग झाली थोडी अपकीर्ती तर झाली. तर ते म्हणतात अपकीर्ती गोष्ट अशी आहे की जाणतेनी तवच जे आवे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांगपा केवी निघावे येथोनिया. आता ते म्हणतात कारण हे काय अनायासे प्राप्त झालेले आहे, यदृच्छेने प्राप्त झालेलं हे युद्ध आहे. ही गोष्ट भगवान त्याला जाणून करतात. जसं आपलं नैमित्तिक कर्म आहे, ते नैमित्तिक कर्म समजा वडिलांचं पिंड तर्पण करणं किंवा वर्षश्राद्ध करणं, आता हे जर कर्म आपण करणं हे आपलं काय कर्तव्य नैमित्तिक प्राप्त झालेलं आहे, ते काय दररोज नाही. नित्य संध्यावंदनासारखं ते नसलं तरी नित्यकर्म हे केलंच पाहिजे. आणि केलं नाही तर त्याचं काय होतं, त्याला प्रत्यवाय किंवा पाप लागतं. अशा प्रकारची स्थिती आपल्या ठिकाणी. आपण जर कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माचं फल आपल्याला मिळतं, नाही केलं तर मिळणार नाही. अशी स्थितीच आहे ना, की आपण जर समजा महिनाभर नोकरी केली तर त्याचं आपल्याला फल मिळणार, नाही केली तर नाही मिळणार नाही. पण याचं केवळ एवढंच नाही, मिळणार नाही एवढंच नुकसान होईल ना. पण इथं असं नाही, तुला आणखी त्याच्याबद्दल काय होईल, पापरूपी दोष या ठिकाणी तुला चिकटेल किंवा तो लागेल असं सांगतात. आणि या कीर्तीच्या विषयी ज्ञानोबाराय सांगतात, जाणतेनी तवच जेवावे. खरा जो मनुष्य जाणता आहे म्हणजे ज्ञानवान आहे, त्या ज्ञानवान पुरुषाने, म्हणजे ज्ञानवान म्हणजे कोणता ज्ञानवान, ज्याला शास्त्रज्ञान आहे. हा काय अपरोक्ष दृढ साक्षात्कारवानच पुरुष, अपरोक्ष साक्षात्कारवान पुरुष असाच अर्थ घ्यायचा नाही. तो पण ज्ञात आहे, पण ज्याला थोडेफार शास्त्र संस्कार असतील तोही जाणता आहे की ज्याला विधी काय आहे आणि निषेध काय आहे, याचं शास्त्र काय म्हणतं याचं ज्ञान आहे. असा जर पुरुष असेल तर त्यांनीसुद्धा तवची जीवावे, जाणत्याने तोपर्यंत जगावं जव अपकीर्ती अंगा न पवे, जोपर्यंत त्याला अपकीर्ती, कीर्त धातू आहे ना, तर त्याचा अर्थच असा आहे की मोठ्याने उच्चारण करणं. मोठ्याने उच्चारण करणं म्हणजे अशी कीर्ती असावी की त्यांनी सांगितलं, तुका म्हणे तुकाराम इहलोकातही कीर्ती आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. या ठिकाणी भूमंडळामध्ये कीर्ती व्हावी आणि मनुष्याची वास वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येते. वैकुंठामध्ये असणाऱ्या ज्या देवता आहे त्यासुद्धा त्याची वाट पाहत राहतात, इतकी त्याची कीर्ती व्हावी. एक उदाहरण आलेलं आहे, काय तो राजा विपश्चित राजाचं उदाहरण आलेलं आहे. विपश्चिताचं मला वाटतं योग वासिष्ठामध्ये आलेलं आहे. तर त्यांनी असं इतकी सत्कर्म केली होती का त्यांनी इतका परोपकार केला होता की
त्याच्या परोपकारासारखा परोपकार दुसरं कोणीही केला नाही आणि त्यांनी कधीच आपल्या सत्यवादाचं कधी उल्लंघन केलं नव्हतं आणि आपल्या वाणीनं कोणालाही दुःख दिलं नव्हतं. असा तो राजा जेव्हा स्वर्गाला चालला तर त्याला देवदूत घेऊन जाताना एका ठिकाणी थोडे थांबले. तर तिथं आवाज येत होता कन्याचा, विव्हळण्याचा. कोणीतरी जीवात्मे त्या ठिकाणी दुःखाने विव्हळत होते. तेव्हा तिथं थोडं ते विमान थांबलं. तर त्यांनी सांगितलं की हे विमान थांबलं, हा आवाज कोणाचा आहे? त्यांनी सांगितलं इथं नरकामध्ये जे लोक आहेत त्यांचा हा आवाज आहे. त्यांनी सांगितलं का बरं ते इतके विवळतात? त्यांनी पाहिलं किंवा हे लोक पापामुळं ह्या ठिकाणी आलेले आहेत म्हणे. आणि थोड्या वेळाने त्यांचं बोलणं चाललं तोपर्यंत त्यांचा आवाज थांबला आणि तो आवाज ते आता आवाज काय येत नाही. ते म्हणे तुम्ही इतके परोपकारी आणि इतके पुण्यवान आहात की इथून चालले तर तुमच्या अंगावरचा जो वारा आहे तो वारा लागल्याने हे नरकातले जीवांना सुद्धा सुख प्राप्त झालं आणि त्यामुळे त्यांचं कन्न विवळणं थांबलं. असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मग असं जर असेल तर मला इथंच ठेवा, ह्या लोकांना जर सुख वाटतं म्हणून. त्यामुळे तुम्ही त्यांची थोडी भेट घेऊन या. मग ते भेट घ्यायला गेला. त्यांनी सांगितलं की तुमच्या अंगावरच्या वाऱ्याने आम्हाला इतकं आनंद वाटला तर असं करा की तुम्ही आम्हाला जेणेकरून आमच्याजवळ जर थांबता आलं तर पहा. त्यांनी सांगितलं ठेवा इथं. तर त्यांनी सांगितलं की मला याच ठिकाणी ठेवा. ते म्हणे असं नाही, कर्माचा सिद्धांत आहे पाप करणाऱ्याला नरकवास आणि तुम्हाला मात्र काय आहे, तुम्हाला आम्ही देवदूतांनी स्वर्गामध्येच घेऊन जावं. कारण कर्माचं फल कसं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. अगदी ईश्वरी सत्तेत सुद्धा ईश्वर प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे. त्यामुळे तुम्हाला इथं थांबता येणार नाही. मग त्यांनी सांगितलं मग जर माझं एवढं पुण्य होतं तर तुम्ही मला ह्या नरक लोकाच्या मार्गाने का आणलं? या ठिकाणी जर मला न्यायचं होतं तर दुसऱ्या मार्गाने न्यायचं होतं. त्यांनी सांगितलं तुमचंही थोडं पाप होतं म्हणे. कोणतं पाप होतं तर तुम्ही विद्याध्ययन करत असताना एकदा गौतम ऋषींच्या आश्रमावरून जाताना गौतम ऋषी आता असं आहे आपल्याकडं की जरी आपण एखाद्या मंदिर, मठ, संत यांच्या निवासस्थानापासून गेलं तरी आपले हात जोडले पाहिजे. आणि तुम्ही ते जाताना तुम्ही त्या गौतम ऋषींना नमस्कार केला नाही. मग नमस्कार केला नाही हे अभाव आहे का नाही नमस्काराचा? पण त्याचं फल तुम्हाला थोडं झालं, कमीत कमी थोड्या वेळ नरक लोकावरून तुम्हाला आम्ही घेऊन चाललो असं सांगितलं. मग त्यांनी सांगितलं मग हा जर एवढा बदल करता येत असेल तर मग आता काय, मला एवढा अधिकार आहे ना इथं येण्याचा, तर ह्या अधिकारात आता मला काही इच्छा पूर्तता होईल की नाही? ते म्हणे होईल इथं असताना तेवढ्याच क्षणाची. मग ते म्हणे आता एवढंच माझी इच्छा आहे का कायम मी इथं राहील, मी इथं राहील आणि मग मी ह्या सगळ्या लोकांचं माझं जेवढं पुण्य आहे ते पुण्य मी ह्या नरकवासी जीवांना त्या ठिकाणी अर्पण करतो. ते सगळ्यांना तुम्ही तिकडं घेऊन जा आणि इथंच, आणि मी मात्र इथं राहतो. आता तर इतकं अपूर्व पुण्य झालं का त्याचा संकल्पाचं फल म्हणून त्यांच्यासहित सर्वांची मुक्ती झाली. असं त्या विपश्चिताचं कथन आहे. तसं याचा अर्थ काय, प्रत्येक प्राण्याला कर्माचं केलेलं फल होतच होतं, पण न केलं विहित कर्म त्याचा परित्याग केला तर त्याचंही फल त्याला भोगावं लागतं. आणि हे फल एक तर आहे पापरूपी फल, पण दुसरं या लोकांमध्ये तो अपकीर्ती जर ठेवून गेला तर हे पण चांगलं नाही. आता ही अपकीर्ती फक्त काय आहे ते म्हणतात ना, कोडग्या लाज नाही, आजचा कोडगा उद्या नाही. तसं ज्या पुरुषाला ह्या पापापासून होणारी जी काही आपली अपकीर्ती आहे ती ज्याला सहन होते त्याचा हा विषय चालला नाही. जो ज्याच्या अंतःकरणात लोकेशना नाही पण कर्तव्याची भावना मात्र आहे की आपण काय केलं पाहिजे, काय केलं नाही. लोकेशना नाही, परंतु त्याच्या ठिकाणी धनेशना नाही. त्याच्या ठिकाणी आपल्याला पूर्व कीर्ती प्राप्त व्हावी अशी इच्छा नाही, परंतु त्या ठिकाणी अपकीर्तीचं आचरण आपल्याकडून होऊ नये. कारण त्यांनी सांगितलं की आत्ताच सांगितलं आपण की तो काय म्हणतो की तुम्ही लोके पूज्यस्व देववत, असं जरी नसलं केवळ लोक उन्मार्गगामी होऊ नयेत याच्यासाठी तो चांगल्याच प्रकारचं आचरण करतो अशी स्थिती आहे. कर्मविपाकाच्या सिद्धांताला अनुसरून सांगतात त्याचप्रमाणे लोकव्यवहाराची जी रीत आहे, कारण काय आहे
त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, यद्यपि सिद्धम काय लोकविरुद्धम नाचरणीयम नाचरणीयम. जरी शुद्ध दशा प्राप्त झाली असली तरीसुद्धा लौकिकामध्ये लोकव्यवहारामध्ये जे लोक करतात तर त्याच्या विरुद्ध मनुष्याने आचरण करू नये. या अर्थाने म्हणतात, जाणतेनी तवची जियावे जेव्हा अपकीर्ती अंगा न पवे आणि सांगपा केवी निघावे येथोनिया. आणखी दुसरा एक विचार ज्ञानोबाराय सांगतात की अर्जुना, तुला आता वाटतं की इथून आपण निघून जायचं, हे युद्ध करणार नाही. न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूह. आता तू म्हणला की मी माघारी जाऊ, तर सांग पा, तूच सांग बरं, येथोनिया केवी निघावे, इथून आता तुला कसं मागं जाता येईल. हा तेव्हा त्यात काय आहे, मला आता दया यांच्याविषयी उत्पन्न झाली. याच्यामुळं आणि माझ्या अंतकरणात यांच्याविषयी कोणती मत्सराची भावना, दोषाची किंवा द्वेषाची दोन्ही भावना माझ्या अंतकरणात आता राहिलेल्या नाहीत. म्हणून मी आता माझ्या मनात आले, मी युद्ध करणार नाही, मी माघारी जाईल. पुढे जाऊन भगवान 18व्या अध्यायात, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं, अशा प्रकारची स्थिती आहे. पण तो म्हणतो मी इथून पाठीमागं जाईल. तेव्हा भगवान म्हणतात, तू निर्मत्सर सदयता येथोनी निघशील किर मागवता परी ते गती समजता न मनेल यया. तू निर्मत्सर आहेस. निर्मत्सर आहे म्हणजे तुझ्या अंतकरणामध्ये मत्सराची भावना नाही. मत्सर म्हणजे काय, गुणांच्या ठिकाणी दोषबुद्धी किंवा दुसऱ्याच्या छिद्रान्वेषण, अंतकरणाच्या छिद्रान्वेषण वृत्तीनं दुसऱ्याचं छिद्र पाहणं. तो गुण असला तरी त्याच्या ठिकाणी दोष जाव. म्हणजे त्याने आज खूप मोठं दान केलं, 2 नंबरचा पैसा आहे असं म्हटलं, ह्याला ही मत्सरी वृत्ती आहे ह्याच्या ठिकाणी. त्याला म्हणतात निर्मत्सर. पण अर्जुन म्हणतो, माझ्या अंतकरणात कोणाच्याही विषयी गुणांच्या ठिकाणी दोषबुद्धी मी पाहत नाही. दुसरी गोष्ट अशी सदयता. सदयता म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपलं अंतकरण द्रवीभूत होणं. तशा प्रकारची दया, दयेचा पाझर माझ्या अंतकरणात निर्माण झाले. दया काय आहे, दया हा हे ना, दया हा सर्वात मोठा काय आहे, गुण आहे. काय नाही, म्हणजे दया हा धर्माचं एक महत्त्वाचं अंग आहे. असं एक हे दया ते हिंदीमध्ये पण म्हणतात, संस्कृतमध्ये एक शब्द आहे, काय वचन आहे माझ्या लक्षात नाही. तर ते सांगतात की निर्मत्सर सदयता. येथून निघशील किर मागवता. तू या ठिकाणी निश्चयाने तू पुन्हा माघारी निघशील, म्हणजे माघारी फिरशील, म्हणजे युद्धापासून परान्मुख होशील. परंतु माग गेला म्हणून कोणी म्हणणार नाही, पहा हा अर्जुन काय धन्य आहे, त्याच्या अंतकरणात दया उत्पन्न झाली, अर्जुन काय गुणवान आहे, अर्जुन किती नावाप्रमाणे सरळ वृत्तीचा आहे, रुजुत्वात अर्जुना, असं कोणी म्हणणार नाही. म्हणून ते गती समजता न म्हणेल या. ते गती म्हणजे तुझी जी पलायन गती, म्हणजे परत माघारी जाणं, ही जे आहे म्हणजे काय, दयेमुळं निर्मत्सरी भावनामुळं ते गती तुझं होणारं जे परत माघारी फिरणं किंवा पलायन, ते यया समजता न म्हणेल. ह्या सगळ्यांना ते कोणालाही मानवणार नाही, त्याची कोणी स्तुती करणार नाही. मग ते काय म्हणतील, हे चहूकडोनी वेढीतील बाणवरी घेतील तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. आता ते काय म्हणतील, तू आता एकदा पाठ केली म्हणून जाऊ दे, आता अर्जुन नुसतं भ्याला आणि गेला एवढंच म्हणून थांबणार नाही. ते म्हणतील चहूकडोनी वेढीतील, चहू बाजूनी तुला वेढा घालतील, म्हणजे चारही बाजूनी ते तुला वेढून टाकतील. बाणवरी घेतील, आणि बाणवरी घेतील म्हणजे बाणांचा वर्षाव करतील, आणि बाणांच्या वर्षावाने तुला काय करतील, जर्जर करून टाकतील. तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. आणि तू किती हा कृपाळू आहे म्हणून या ठिकाणी पार्था न सुटिजेल, त्या ठिकाणी तुला सुटता येणार नाही किंवा तुझी मुक्ती होणार नाही. या युद्धापासून तू जरी स्वतःच्या इच्छेने परान्मुख व्हायला पाहिलं तरी हे शत्रू असे आहेत की तुला वेढल्याशिवाय राहणार नाही, तुझ्यावर बाणांचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि केवळ अशा दयेनं तू ह्या युद्धापासून सुटला असं कधी होणार नाही. आयशेनी ही प्राणसंकटे जरी विपायपा निघणे घटे
तरी ते जियाले ही ओखटे मरणाहुनी आयशेनी ही प्राणसंकटे. आता ते म्हणतात अशाही प्रकारचा जीवावर प्रसंग आला तरी विपायेपा निगणे घटे. कदाचित तू याच्यातून एवढा टाळूनही जर समजा तू युद्ध टाळून या ठिकाणी निघून गेला, निगणे घटे, तुझं निघणं झालं या ठिकाणी, म्हणजे तुला युद्ध करावं लागलं नाही आणि मग तू गेला, माझ्यावर प्रसंग आला होता पण मी युद्ध केलं नाही असं म्हणून तू जाशील, पण तिथून पुढचं तुझ्या जीवनाचा विचार केला का? ते जीवन कसं असेल? पण तरी ते जियाले ही ओखटे मरणाहुनी. ते जियाले म्हणजे ते जीवन मरणाहुनी ओखटे, मरणापेक्षाही वाईट अशा प्रकारचं आहे. इथं एक संन्यासी महात्मा येत असतो, आता एवढ्या 1 वर्षात नाही आले की तो आपल्या आश्रमात असतो, तर त्याला शिक्षा होणार होती फाशीची, परंतु ती फाशीची शिक्षा त्याला झाली नाही. त्याने एक असं दुसऱ्याची हत्या केली होती, पत्नीची हत्या. त्यांचे वडील संन्यासी होते आणि त्याच्यातून त्याची सुटका झाली. ते काही वकील असा भेटला की त्यांनी त्याची जी सजा होती ती सजा कुठपर्यंत आणली, ब्राह्मण शरीर होतं त्याचं, तर अजून येत असायचं, इथं 4-4 महिने राहायचं, कोणी पाहिलं असेल. तर त्याला सजा झाली होती ती, त्याला 14 वर्षाची का 20 वर्षाची जन्मठेप झाली. आणि ते जन्मठेप झाल्यावर ते दिवस कसे त्या जेलमध्ये रात्र एक दिवस आणि दिवसा एक असं धरतात, म्हणजे 14 वर्षाची झाली तर 7च वर्षात. त्याच्यात जर चांगलं वागलं तर त्या ठिकाणी आणखी त्याला सहानुभूती म्हणून त्याला काही शिक्षा माफ होते. त्याप्रमाणे त्याला ती काही 14 वर्षाची शिक्षा झाली आणि तो आला. इथं आल्यानंतर हे ना त्यांच्या वडिलांनीच फक्त त्यांचा थोडा सत्कार केला, म्हणजे ज्या वडील जिवंत होते त्यांनी त्याला आपली आलेली पेन्शन वगैरे थोडी त्याला द्यायची, मग त्याला कधी कधी त्याला भेटायचं, असं त्यांनी त्यांच्याबरोबर ठेवायचं. ते वडील संन्यासी होते, तर त्यांना वाटलं की बाबा आता हा मुलगाच आहे, याला संन्यास देऊ. त्याला संन्यास पण दिला होता परत, पण ते काही टिकला नाही त्याचा. पण तो सांगायचा, म्हणजे अजूनही आहे तो सांगतो की कुठून दुर्बुद्धी झाली मला हे जेलमधून सुटलेलं, तिथं मी सुखी होतो म्हणतो. कारण म्हणतो हे जीवन जे आहे ना ओखटे मरणाहुनी, मरणापेक्षा हे वाईट आहे म्हणतो. कारण का, ते असलेले पूर्वीचे नातेवाईक जे त्याचा जावई असताना सत्कार करीत होते, पत्नीला मारल्यानंतर ते त्याचे आई वडील त्याचे सासू सासरे त्याला जवळ तरी उभे करतील का? कोणीच नाही. जेवढे नातेवाईक कोणी आहेत त्याला तो हॉटेलमध्ये मागतो भजे काही पुरी आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. तर तो म्हणतो हे जियालेही ओखटे मरणाहून. याच्यामध्ये काय त्याची अपकीर्ती झालेली आहे. ही अपकीर्ती इतकी वाईट आहे का मरणापेक्षाही माणसाला काय होते, तो म्हणतो लवकर मरण आलं, त्याचं आता 60-75 वय असेल, 75-80, तो म्हणतो आता ह्या वयामध्ये काय मला जगण्यात तरी काय अर्थ आहे. उगाच आभरते म्हणतो मला रोगही पण होत नाही, काही त्याला आजार होत नाही, काही खा, कुठलंही पाणी प्या, कुठे राहा. तर परंतु जीवन बरोबर आहे दादा, लक्षात आलं ना तुम्ही? हां, तर हे जियालेही ओखटे मरणाभुनी असं हा आलं की असं वाटत राहतो. आयशेनी ही प्राणसंकटे, अशा प्रकारचं जीवावर मोठा प्रसंग येऊनही विपायेपा निघणे घटे. जर त्यापासून ह्या महाराजांना तर माहीत असेल, तुम्ही तर पाहिलं असेल ना, सध्या नाही ना, आहे का? आपल्या आश्रमात राहतो सध्या पण, सध्या पण राहतो पहा. त्याच्यामुळे जरी विपायेपा निघणे, पण मी सांगितलं ते सांगू नका, कारण तो काही झाला तरी जेलमधून आलेला आहे ना. भयाद्रना दुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयाद्रना दुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. भयाद्रना दुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयाद्रनात् उपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. च येषां त्वं बहुमतः भूत्वा लाघवं यास्यसि महारथाः त्वां भयात् रणात् उपरतम इति मंस्यन्ते. च आणि येषाम ज्या लोकांना त्वं बहुमतः तू अतिशय मान्य होतास अर्जुना. हे तर सांगितलं एक अपकीर्ती होईल, धर्माच्या विरुद्ध तुला पाप लागेल हे केल्यामुळं. आणि आणखीन जे आत्ताचं जीवनामध्ये
तू जेव्हा हे परत पळून जाशील, पलायन करशील, तर त्यावेळेला त्वम बहुमता, आतापर्यंत अर्जुन किती बहुमान्य असा आहे. काय त्यांनी सांगितलं, त्वा संग्रामी हारू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा त्वा केला गंधर्वाशी. अशा प्रकारचा तुझं महात्म्य आहे, लोकांच्यामध्ये कीर्ती आहे. परंतु त्यास तुला आता लाघवम यास्यशी, तू लाघवाला, तुच्छतेला, क्षुद्रत्वाला, काय अर्जुन आहे, भेकड आहे, अशा प्रकारच्या क्षुद्रभावाला तू आणि युद्धातून हा पलायन करून गेला असं म्हणतील. त्याने आमच्यावर दया केली असं म्हणणार नाही. तर त्या ठिकाणी तू लाघवम यास्यशी, लाघवाला, लघुतेला, क्षुद्रत्वाला प्राप्त होशील. आणि महारथा, आणि जे महारथी लोक आहेत ते लोक काय म्हणतील, त्वाम भयात, तुला भयामुळं, रणात उपरतम, रणांगणामध्ये तू पराम पावलेला आहेस. म्हणजे तू रणांगणामध्ये युद्धापासून परांमुख झालेला आहेस. इति मंशन्ते, अशा प्रकारची मान्यता करतील किंवा असं मानतील असं त्याला सांगतात. हां हां काय थोडं वेगळं आहे. हा, क्षत्रिया रणी पळवणी जाणे, क्षत्रियाने रणांगणामध्ये पळून जाणं हे कोणच आहे लाजीरवाणी, ही एक अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. हे कोणी अर्जुना सहन करील का? पण तुला मात्र या ठिकाणी सहन करावं लागेल. हा का वैधव्य पाचारणे महासती येते. एखादी महापतिव्रता स्त्री असेल आणि तिला विधवा वैधव्य दर्शवणारं असं जर तिला शब्दाचा प्रयोग केला तर तिला किती लाजीरवाणं वाटेल. त्याप्रमाणे तुझी स्थिती होईल. म्हणून आपलं तू आणि काही एक न विचारीशी, येथ संभ्रमे झुंजो आलाशी, आणि सकणवपणे निघालाशी मागुता जरी. अर्जुना तू आणखी नाही, म्हणजे भगवान काय करतात, कोणत्याही प्रकाराने अर्जुनाला हा झालेला जो असाधारण मोह आहे, हा काय साधारण मोहाच्या निवृत्तीचं साधन पहिल्या 19-20 श्लोकामध्ये त्याला तत्त्वज्ञान करून दिलेलं आहे, साधारण मोह निवृत्त केलेला आहे. परंतु अर्जुनाला हा प्रतिबंध रूप असणारा जो असाधारण मोह त्याच्या व्यक्तिगत वेष्टीला झालेला, त्याचं दूरीकरण करण्यासाठी भगवान त्याला अनेक प्रकाराने शोकमोहापासून दूर करून युद्धाला प्रवृत्त करतात. त्याच्यामध्ये हे एक सांगतात, तो अनिकही एक न विचारीशी, तो अनेक एक जी गोष्ट आहे ते न विचारीशी म्हणजे विचार केलेला नाहीस. अर्जुना काय विचार केला नाही? आता तू थोड्या वेळापूर्वी मला काय म्हटला होता की ह्या दोन्ही सैन्योर उभयोर मध्ये रथम स्थापयमे अच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ नेऊन उभा कर. कैर्मया स योद्धव्यम अस्मिन रण समुद्यमे योत्स्यमानान वेक्षेहम ययतेत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवाः. असं तू म्हणत होता की धार्तराष्ट्र दुर्बुद्धी म्हणत होता, आणि आता म्हणतो का ते माझे भाऊ आहेत, त्यांचं असं करणं योग्य नाही. तेव्हा म्हणला रथाच्या दोन्ही भागी सैन्याच्या मध्यभागी उभा कर, आणि आता म्हणतो की आपलं इथून परत जायचं. हे तू तुझ्या लक्षात घे. येत का न काय आणि काही एक न विचारीशी, तो हा एक विचार का करत नाही. येथ संभ्रमे झुंजो आलाशी, इथं आला तेव्हा तू किती मोठ्या उत्साहात बोलत होता. म्हणजे मला सारथी केलं आहे की नाही, मला सारथी केलं आणि मला आज्ञा करीत होता की या ठिकाणी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ नेऊन उभा कर. आणि याचाच अर्थ त्यावेळेला संभ्रमे, तुला किती उत्साह होता, आणि मग संभ्रमे झुंजो आलाशी, मोठ्या उत्साहाने युद्ध करण्यासाठी आला होता. आणि आताची स्थिती काय आहे, सकणवपणे निघालाशी मागुता जरी. आता तुझ्या अंतकरणात कणव म्हणजे ह्या आपल्या बांधवाविषयी दया निर्माण झाली आणि तू पुन्हा माघारी फिरला. पण जरी तू माघारी फिरला तरी तुझे हे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज. आता तू जरी मागं फिरला कशामुळं, दयेमुळं, तर तूच सांग बरं, तुझे ते म्हणजे तुझं असं असणारं ते दयाळुत्व या दुर्जना वैरिया, इथं त्यांचे दोन विशेष देतात. हे तुझे वैरी आहे तेवढं नाही, हे वैरी असून पुन्हा कसे आहे, दुष्ट पण आहेत, आणि दुष्ट बुद्धीचे असणारे हे वैरी. एक तर त्यांनी सांगितलं, पुन्हा हे कसे आहेत, दुष्ट आहेत, आततायी आहेत. पाठीमागच विषय गेला की आततायीनम आयांतम सद्यो हन्याद अविचारयन. जर हे
सर्व प्रकारची महापातकं करणारे पंचमहापातकी हे आहेत. यांनी अग्नीनं जाळण्याचा प्रयत्न केला, विष दिलं, तुमचं राज्य हरण केलं, द्रौपदीचं वस्त्र हरण केलं, यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं पाप होण्याचं राहिलं नाही. असं असताना देखील शास्त्र पुन्हा याचं सांगतंय की कोणताही विचार न करता पहिलं त्याला ठार मारावं असं सांगितलेलं आहे. तर असं असताना आणि त्याशिवाय तुझे काय आहेत, वैरी पण आहेत. तर पण हे तुझे वैरी आणि दुष्ट असणाऱ्यांच्या समोर तू जरी युद्धातून माघारी फिरलास तरी प्रत्यया येईल मना सांगे मज. ते अर्जुनाला आक्षेपार्थाने विचारतात, ते यांच्या मनाला प्रत्ययाला अनुभवाला येईल काय, म्हणजे मान्य होईल काय, त्यांना हे मान्य होईल का. अर्जुन असा शूरयोद्धा होता, पण त्याने आम्हाला क्षमा केली, अत्यंत प्रेमाने त्याला वाटलं की जाऊ द्या आणि तो परत गेला, असं त्या दुर्जनांना वाटेल काय, त्यांच्या मना येईल काय, म्हणजे त्यांना हे मान्य होईल काय, अर्थात मान्य होणार नाही असं आक्षेपार्थाने भगवान म्हणतात. अवाच्यवादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. अवाच्यवादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. अवाच्यवादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. अवाच्यवादांच बहून वदिष्यन्ति तव अहिताः निंदन्तः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं नु किं. च तव अहिताः तव सामर्थ्यं निंदन्तः बहून अवाच्यवादान् वदिष्यन्ति नु ततः दुःखतरं किं. च आणि तव अहिताः म्हणजे तुझे असणारे हे जे शत्रू ते तव सामर्थ्यम निंदन्तः त्यावेळेला तुझ्या सामर्थ्याची काय करतील, निंदा करतील. आणि बहुन अवाच्यवादान आणि अनेक प्रकारचे अवाच्य म्हणजे जे तुझ्या संबंधाने बोलू नये, उच्चारण करू नये असे वादान, अशा प्रकारचे वचन वदिष्यन्ति ते शब्द बोलतील. आणि नु मग ततः दुःखतरम आणि तुझ्याविषयी जेव्हा अवाच्य अशा प्रकारचं बोलायला लागतील, अर्वाच्य बोलतील, तर त्याविषयी ततः त्यापेक्षा दुःखतरम किम नु त्याच्यापेक्षा अधिक दुःखदायक दुसरं काय आहे. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, वास्तविक तू त्यांच्यावर दया केलेली आहे, पण तरीसुद्धा तू निंदेलाच पात्र होशील. आणि अनेक प्रकार, एक लोक नाही, बहुत म्हणजे ज्याला काय म्हणतो बहुन म्हणजे अनेक प्रकारचे लोक, सर्वच लोक काय म्हणतील, तव सामर्थ्यम निंदंती काय तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अवाच्यवादान वदिष्यन्ति आणि जे बोलू नये ते तुझ्याविषयी बोलतील असं सांगतात. याविषयी माऊली सांगतात, हे म्हणतील गेला रे गेला. हा जो विषय आहे ना, हा धर्मशास्त्राचा विषय नाही, तर हा नीतिशास्त्राचा विषय. कीर्ती हा विषय जो आहे धर्मशास्त्राच्या अविरोधी अशा प्रकारचं केलेलं जे वर्तन, त्या वर्तनाला नीती नयती इति नीती, जी मनुष्याला सुख समाधान शांतीकडे नेते, परंतु त्याला फारसा शास्त्राचा आधार नसतानाही तरीसुद्धा नीतिशास्त्र, आपण एक दिवस चिंतन केलं होतं, नीतिशास्त्राचं जीवन जगणारा, उदाहरणार्थ कामंदक नीती आहे, त्याचं विदुर नीती आहे, तर त्याचं धर्मशास्त्रापेक्षाही हे नीतिशास्त्र मानणारे लोक जास्त आहे. आणि असं आहे की नीतिशास्त्र मानणारे लोक, त्या लोकसमूह जो असतो तो कधीकधी धर्मशास्त्र जगणाऱ्या लोकांपेक्षाही आपलं जीवनमान सुख शांततेत आणि प्रगतीपरक उन्नतीपरक काढू शकतो. म्हणून आपल्या ज्ञानोबारायांनी काय सांगितलं आहे, धर्माशी नीतीशी शेषभरी. माणसाने जसं धर्माचं आचरण केलं त्याचप्रमाणे नीतीचंही आचरण केलं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे त्यामध्ये ज्ञानोबारायांनी हे फार महत्त्वाची नजर दिलेली आहे, ते म्हणजे धर्म आणि नीती यांचा सम्यक सुमधुर समतोल असा जर केला तर त्या ठिकाणी तो मनुष्याचं भौतिकही जीवन प्रगत करतो आणि आध्यात्मिक जीवनही प्रगत करतो. परंतु कालच आपण चिंतन केलं, या मला वाटतं मनुस्मृतीमध्ये का नीतीच्या सोडून असणारं जे धर्माचरण आहे ते धर्माचरण म्हणजे एखाद्या विधुरासारखं आहे. आणि नीती
खूप चांगली आहे, पण धर्मशास्त्राचा आश्रय घेत नाही. तर पाप पुण्यापेक्षा ह्या सध्या काळामध्ये जे आपल्या आतल्या आवाजात लोकांना हानिकारक होणार नाही, आपल्याला हानिकारक होणार नाही, लोकस्थिती चांगली राहील असं स्वतःचाच बुद्धीनं विचार करून जरी किती आचरण केलं, परंतु धर्मशास्त्राचा आधार नसेल तर ती नीती विधवा आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी हा विचार आहे नीतिशास्त्राच्या दृष्टीनं पण अर्जुनाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात. केवळ धर्मच नाही तर नीतिशास्त्राने पाहिलं तरीसुद्धा तू हे युद्ध केलंच पाहिजे. खरं तर ते धर्मीय युद्ध आहे, परंतु ते जर केलं नाही तर तुझी काय होईल, अपकीर्ती. ह्या कीर्ती आणि अपकीर्तीचा प्रसंग हा फक्त कशाला आहे, नीतिशास्त्राला धरून आहे. आता सांगतात आवाच्य बरोबर ना. आवाच्य वादांश बहुन वदिष्यन्ति तवा हितः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम किम. काय होईल, हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बियाला हा सांगे बोलू उरला निका काही. अर्जुना ते काय म्हणतील, हे म्हणती म्हणजे हे म्हणजे कोण, शत्रू सैन्य कौरव, ते असं म्हणतील जर तू युद्धापासून परान्मुख झाला, गेला रे गेला. हा अर्जुन गेला, परत माघारी फिरला. कारण काय गेला हो, अर्जुन आम्हा बी आला, अर्जुनाला आमची भीती वाटली म्हणून तो परत गेला. मग ते म्हणते मग भगवान त्याला सांगतात या जसा अर्जुनाला जागृती करून देतात. अर्जुनाला तू म्हणशील गेला तर गेला, असं म्हणले तर म्हटले, तसं करून चालणार नाही. तुला माहिती आहे का, तू क्षत्रिय आहे. आणि ह्या धर्मयुद्धापासून परान्मुख झाल्यामुळे तुला लोकांनी अशा प्रकारचा बोल लावावा, तुझी निंदा करणं हे चांगली नाही. म्हणून त्याला सांगतात, नाथ महाराजांनी एक लिहिलं आहे की भागवतामध्ये एक विषारी सर्प असावा आणि जर एखाद्याने त्याच्या शेपटावर पाय दिला तर तो कसा चवताळून उठतो, तसा अर्जुनातला अगोदर क्षत्रिय बाण आहे आणि त्याला भगवान आणखीन काय करतात, डिवसतात, जागृत करतात. आणि त्याला म्हणतात हा सांगे अर्जुना तू सांग बरं, हा बोलू निकावरला, हे बोलणं काय चांगलं झालं तुझ्याविषयी असं म्हणा. अर्जुन म्हणतो माझ्या संबंधाने असं म्हणणं कसं काय चांगलं, कसं मी सहन करीन. मग तेच तर आमचं म्हणणं आहे का युद्धाला प्रवृत्त हो असं सांगतात. हा सांगे बोलू उरला निका काही लोक सायाशे करुणी बहुते का वेचिती आपली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. ते म्हणतात लोक बहुते सायाशे करुणी, लोक फार फार प्रयत्न करतात आणि वेचिती आपली जीविते आणि त्या ठिकाणी आपलं जीवनच्या जीवन खर्च करतात, परंतु वाढविते कीर्तिते धनुर्धरा. त्या धनुर्धरा म्हणजे हे अर्जुना ते लोक काय करतात, आपलं जीवन सर्वस्व पणाला लावतात म्हणजे मरण पत्करतात. परंतु या ठिकाणी कीर्ती ते वाढविती, या ठिकाणी कीर्ती आपली वाढवत असतात जेणेकरून लोकांमध्ये आपली सत्कीर्ती व्हावी. तुका म्हणे ज्यावे आणि सत्कीर्तीने बरवे. आपल्याला चांगल्या प्रकारचं कीर्तिमय जीवन जगावं यासाठी लोक कधी कधी प्राणत्याग करायला सुद्धा तयार होतात. आज सांगतात की तो बापू गायधनी नाशिकचा, ज्यांनी त्या गाईला वासराला आणि काय बाळाला वाचण्यासाठी तो आतमध्ये शिरला तेव्हा त्याच्या आईनं हात धरून त्याला मागं ओढला. तर त्यांनी सांगितलं की तू सोड लवकर म्हणे, जीव प्यारा आहे का कीर्ती मोठी. त्यांनी झाले कीर्ती मोठी, कारण जरी मी मेलो तरी वाहिनी जीव वाचवला, सत्कार्य केलं, याच्यासाठी कीर्ती होईल माझी. म्हणून तो बापू गायधनी त्या जळत्या आगीमध्ये तर शिरला का, तर वाढविती कीर्ती. ते कीर्तीला वाढवण्यासाठी लोक असं करतात. ते तुका म्हणे यश कीर्ती आणि मान कीर्ता जतन देव जोडे. इथं तुकाराम महाराजांनी ते एवढं दिलंय, मनुष्याच्या जीवनामध्ये यश कीर्ती आणि सन्मान जर मिळाला तर त्याला देवसुद्धा प्राप्त होईल. कारण असा जो पुरुष आहे ना, तो जो आवडतो लोकांना तो कोणाला आवडतो, देवाला. ज्याची लोकांच्या मध्ये कीर्ती आहे त्यात तो कोणाला, देवाला सुद्धा आवडतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे किती चांगलं. आता हे जे कीर्तीला वाढवायचं ते तुझं अनायासे अनकळीत जोडली असे ते हे अद्वितीय जैसे गगन आहे. आता ते म्हणतात हे जैसे, ह्याचं खरं काय आहे की ही जे दृष्टांत आहे ना, ह्या दृष्टांताला दार्ष्टांती कसा लावायचा याच्याविषयी काही आम्हाला काही चांगलं त्याचं कळलं नाही. हा निरुपम दृष्टांत का दिला आहे त्याचं काही कळलं नाही, पण तो दिला आहे उदाहरण, त्याचं पांगता अर्थ पाहू.
ते तुझा अनायासे अनकळीत जोडली असे. तर ते म्हणतात आणि ते म्हणजे ती कीर्ती लोकांना प्राणपणाला लावा लागतो कीर्ती ठेवण्यासाठी, कीर्ती वाढवण्यासाठी. पण त्याच्यासाठी त्यांना शोध घ्यावा लागतो कशाने कीर्ती वाढवेल. पण तुला काही कुठं शोधायचं आहे का? आता तुला सहजच अनायास कोणत्याही क्लेश न सहन करता जसे एखादं नैमित्तिक कर्म प्राप्त व्हावं श्राद्धादी, त्याप्रमाणे हा युद्धाचा प्रसंग प्राप्त झाला. अर्थात हा युद्धाचा प्रसंग म्हणजे तुला सहज कीर्ती प्राप्त करून घेण्याचा प्रसंग प्राप्त झाला आहे. ते तुझा अनायासे म्हणजे कोणताही आयास किंवा प्रयत्न न करता अनकळित म्हणजे अक्लेश किंवा अखंड अव्याहत सहज अशा शब्दकोशामध्ये त्याचे अर्थ दिले. तर अशा प्रकारच्या ही अनकळित म्हणजे कोणत्याही प्रकारचा शोध न घेता ही कीर्ती जेणेकरून प्राप्त होईल असा प्रसंग तुला प्राप्त झालेला आहे. हे अद्वितीय जैसे गगन आहे. ते म्हणतात हे कशासाठी? जसं आकाश हे अद्वितीय आहे. काय याचा अर्थ कोणाला लागला तर सांगा, मला काही त्याचा अर्थ लागला नाही. हा दृष्टांत कशासाठी कोणत्या भावाने माऊलीने दिला? हे अद्वितीय जैसे गगन अद्वितीय, आकाश काय आहे? आकाश आकाशासारखंच आहे. त्याचं एक एवढं आकाशासारखं कोण आहे? आकाशोपमम ना, आकाश हे आकाशासारखंच आहे. ऐकी नाही या ठिकाणी. आणि राम प्रभू कोणासारखे? राम रावणाचं युद्ध कसं आहे? राम रावण यो युद्धम राम रावण यो रिव, राम रावणाप्रमाणेच आहे. म्हणजे तसं अद्वितीय जैसे गगन आहे. जशी अद्वितीय कोण आहे? गगन. आकाशासारखं दुसरं कोणतंही आकाश नाही, म्हणजे केवळ निरपेक्ष आकाश आहे. तसं बहुतेक याच्यात असे तशी तुझा अनकळित कीर्ती म्हणजे ज्या कीर्तीला कोणताही मध्ये प्रतिबंध नाही अशी निष्प्रतिबंध आणि व्यापक स्वरूपात तुला जी कीर्ती आहे ही सहजच तुला प्राप्त झालेली. म्हणजे असं तुझी कीर्ती होईल की अर्जुनासारखा योद्धा कोण आहे? फक्त अर्जुनच आहे, जसं अद्वितीय गगन आहे असं. पण हे असं साधारणपणे जुळवता येईल, आणखीन काय असेल माहीत नाही. तुझा अनायासे अनकळीत जोडले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. गगन कसं? आकाशासारखं आकाश आहे. त्या आकाशाची कीर्ती किती जरी उपाधी घटाकाश मठाकाश काही जरी झाल्या, त्या आकाशापासून किती पुढची महाभूतं उत्पन्न झाली, पण आकाशासारखं आकाश तसं हे अखंड आहे. त्याचप्रमाणे तुझी अखंड अव्याहत निरंतर आणि अनुपमेय अशा प्रकारची कीर्ती तुझी राहील असा हा प्रसंग प्राप्त झाला आहे. कारण पुढं असं म्हणतात तैशी कीर्ती निश्चिम. कारण हे जे उदाहरण आहे ना हे पुढच्या वयशी संबंधित दिसतं की तैशी कीर्ती निश्चिम तुझ्या ठाई निरुपम आणि तुझे गुण उत्तम ते लोकी. ते म्हणतात ना अद्वितीय जैसे गगन आहे इथपासून पुढच्या ओळीचा, हिचा फक्त उत्तरार्ध आणि पुढचा 11वी ओळी संपूर्ण बघा. तैशी म्हणजे कोणती? अद्वितीय जैसे गगन आहे तशी कीर्ती निश्चिम. आकाश कसं आहे? आकाशाला सीमा आहे का? नाही. आकाश निश्चिम आहे. आकाशाला मर्यादा आहे का? नाही. ते आकाश कसं आहे? अमर्यादित अशा स्वरूपाचं आहे. आणि तशी कीर्ती निरुपम. आणि आकाशाला कशाची उपमा आहे का? उपमा देता येत नाही. तशी अमर्यादित असणारी आणि निरुपमेय असाच अर्थ घ्यावा लागेल, मग काही त्याच्यामध्ये अडचण येत नाही. तर याच्यामध्ये अशी निरुपम असणार, बरोबर का भागवत महाराज? अशी म्हणजे जी आकाशाला उपमा दिली, एक निश्चिम आकाश आहे, दुसरं कसं आहे? निरुपम आहे. तशी तुला मिळणारी कीर्ती ही सुद्धा निरुपम, तुझ्यासारखी कीर्ती दुसरी कोणाचीच नाही. आणि ती किती अमर्याद. त्यांनी पाठीमागं सांगितलं तुझी कीर्ती कशी राहील? जगाचा प्रलय होईपर्यंत तुझी कीर्ती राहील. आणि युद्ध नाही केलं तर अपकीर्ती कुठपर्यंत राहील? जगाचा प्रलय होईपर्यंत तुझी अपकीर्तीसुद्धा राहील. मग आता दोघांपैकी कोणतं चांगलं आहे तूच निवड असं सांगतात. तुझे गुण उत्तम तीही लोकी. आणि त्रैलोक्यामध्ये तुझे गुण म्हणजे अर्जुन जो आहे ना तो इंद्रापर्यंत तो तर खरं काय इंद्राचाच अंश आहे, पण त्यांनी सर्व देवांना देखील युद्धात तो आज संग्रामी आता सांगितलं हरू जिंकेला, निवात कवचांचा ठाव फेडला. अग्नीनं सुद्धा खांडवन दिलं होतं, त्या अग्नीला सुद्धा खांडवन जाळण्यासाठी दिलं होतं. त्याच्या आता आपल्याला मध्ये कशात गेलं भागवतामध्ये. तर त्याप्रमाणे तुझे गुण उत्तम तीही लोकी. तुझे जे गुण आहेत सद्गुण आहेत ते तिन्ही लोकांमध्ये म्हणजे पृथ्वी मृत्यूलोक काय त्याला म्हणतो स्वर्ग मृत्यू आणि पाताळ त्या तिन्ही ठिकाणी तुझ्या कीर्ती प्रसिद्ध आहे. तुझे गुण ज्ञात आहेत. दिगंतीचे भूपती भाट होनी वाखानिती जे ऐकलिया दचकती कृतांताधिक.
दिगंतीचे भूपती. या ठिकाणी देशांतरीचे असणारे जे भूपती म्हणजे राजे ते भाट होनी ते तुझे स्तुतीपाठक झाले आणि वाखानिती त्या ठिकाणी तुझ्या गुणांचं वर्णन करतात. आणि जे ऐकलिया दचकती कृतांताधिक. आणि तुझे जे गुण आहे ना त्या गुणांचं वर्णन जर ऐकलं तर कृतांताधिक दचकती यमाधिक सुद्धा भितात, त्यांना सुद्धा धसका घेतात असं सांगतात. यमाधिक सुद्धा अर्जुनाची कीर्ती ऐकली तर यमाधिकांना देखील भीती वाटते. ऐशी महिमा घनवट गंगा जैशी चोखट जया देखी जगी सुभट वाट झाली. आणि दुसरं एक पाठ आहे इथं, वाट झाली असा एक पाठ आहे. आणि वाट झाली असा पण पाठ आहे. ऐशी महिमा घनवट अशी तुझं महात्म्य हे घनवट आहे, म्हणजे गहन महात्म्य आहे. तुझं महात्म्य अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं आहे. आणि पुन्हा नुसतं गांभीर्य असं नाही, कारण जी माणसं आहेत ना काही क्लृप्त्या करणारी कपट करणारी तर त्यांचं जे हे त्यांचा जो महिमा किंवा बुद्धिचातुर्य असतं ते गंभीरच असतं, कोणाला तपास लागत नाही. हृदये तो हलाहलम आणि मधुतिष्ठती जीवाग्रे. जीवा बोलण्यामध्ये मध आहे आणि हृदयामध्ये विष आहे. तसं इथं म्हणत नाही. ऐशी महिमा घनवट, तुझी महिमा ती फार घनवट म्हणजे एक अर्थ ठोस भरीव ओतप्रोत सगळीकडे प्रसिद्ध असा एक अर्थ. आणि घनवट म्हणजे गहन म्हणजे जी कोणाला आकलन होणार नाही एवढा तुझा महिमा अनाकलनीय महिमा आहे. परंतु तो महिमा अशास्त्रीय धर्म विरुद्ध नाही, तर गंगा जैशी चोखट ज्याप्रमाणे ते आचरण जशी गंगा अत्यंत शुद्ध किंवा पावन पवित्र आहे त्याप्रमाणे तुझा महिमा आहे. म्हणजे तुझा महिमा पवित्रही आहे आणि तो अत्यंत गहन अशाही स्वरूपाचा आहे. की जया देखी जगी सुभट वाट झाली. जया देखी म्हणजे जया देखी म्हणजे ज्या अर्जुनाला पाहिल्याबरोबर सुभट वाट झाली. ते जे सुभट म्हणजे शूरयोद्धे आहेत ना त्या शूरयोद्ध्यांनी जया देखी म्हणजे ज्या अर्जुनाला नुसतं पाहिलं का वाट झाली. हा इथं वाक्प्रचार आहे. इथं त्याला पाहिल्यावर वाट मिळाली असा अर्थ नाही. वाट झाली म्हणजे हा वाक्प्रचार आहे. आणि त्या वाक्प्रचारचा अर्थ आहे त्याला पाहिल्याबरोबर सगळे काय झाले गर्भगळीत झाले. वाट झाली म्हणजे किंवा स्तब्ध झाले, तटस्थ झाले. त्यासाठी उदाहरण दिले ज्ञानोबा यांनी. बघा हत्तीच्या समोर सिंह जेव्हा गर्जना करण्यासाठी येतो तेव्हा गर्जना सिंहाने केली का तो हत्ती चालत असतो आणि त्याने एक पाय वर उचलला असतो. मग आता पळायला पाहिजे ना, तिथून निघून जायला पाहिजे, पण निघून जाता येत नाही. त्याने वर उचललेला पाऊल तो जसाच्या तसाच ठेवतो. याला म्हणतात त्याचं स्तब्धता, ताटस्थ्य. त्याला इतकं भय झालं की त्याला पुढं काय करावं याचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही. काय हे असो पावो उचलिला मदमुख न ठेविता खाला जरी गरजोनी पुढा झाला सिंह जरी असं माऊलीने लिहिले. किती गर्जना करून एकदा सिंहाने गर्जना केली का तो हत्ती जो आहे ना उचललेला पाव खाली पण ठेवीत नाही आणि पुढं पण टाकीत नाही. तसं जया देखी जगी ज्याला पाहिल्याबरोबर ह्या जगातल्या योद्ध्यांच्या ठिकाणी वाट झाली म्हणजे ते स्तब्ध झाले, तटस्थ झाले, त्यांची मती कुंठित झाली, ते धैर्य त्यांचं गळून गेलं, गर्भगळीत झाले असा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून या हे समस्त झाले अति विरक्त जीवितेशी. ते तुझे अद्भुत पौरुष तुझा असा असणारा अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक असा पौरुष म्हणजे तुझा असणारा जो पराक्रम आहे, शौर्य आहे ते ऐकून या. तो नुसता लोकांनी ऐकली तुझ्या तू किती पराक्रमी अर्जुन आहे तर हे समस्त जीवितेशी विरक्त झाले अथी. तर त्याबरोबर ते समस्त म्हणजे तुझे असणारे जे शत्रू आहेत ना ते जीवितेशी विरक्त झाले. त्यांनी त्या ठिकाणी आपलं जे जीवित म्हणजे आपला जो प्राण आहे, आपलं जे जीवन आहे त्या जीवनावरच त्यांनी काय पाणी सोडलं, वैराग्य धारण केलं. वैराग्य धारण केलं म्हणजे आत्ताच आपल्या मरणाची तयारी करा, त्या अर्जुनाबरोबर आपल्याला लढायचं आहे. म्हणजे अर्थात आपले उद्या निश्चित प्राण
जाणार, गेले तरी काही विलाज नाही किंवा हरकत नाही. आपल्याला जर प्राण गमावायचे असतील तरच आपण याच्याबरोबर युद्धाला गेलं पाहिजे. याला म्हणतात झाले असती विरक्त जीवितेशी. जीवितेशी म्हणजे आपल्या जीवनाशी, आपल्या प्राणाची ते विरक्त झालेले आहेत. म्हणजे जेव्हा इथं आले ना तेव्हाच अर्जुनाबरोबर लढायचं म्हणजे आपल्याला प्राणाला मुकवायचं. अर्जुनाबरोबर लढणे अर्थात प्राणाला मुकणे असं सूत्र आहे जीवनाचं त्यांच्या. आणि हे घेऊन ते इथं युद्धासाठी आलेले आहेत. जैसा सिंहाची हाका युगांतो होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. आता जे ओवी सांगितली त्याप्रमाणे ही दुसरी ओवी तशाच अर्थाची. तैसा त्याप्रमाणे कैसा सिंहाची हाका, सिंहाने हाक मारली म्हणजे गर्जना केली का. मदमुखा युगांत होय. मदमुख म्हणजे मदस्राव, ज्याच्या गंडस्थळातून मदाचा स्राव होत आहे असा उन्मत्त असणारा हत्ती, त्याला म्हणतात युगांत होय मदमुखा. त्याला जणू काही आता प्रलय काळच ओढाला म्हणजे आता आपण मरणार असंच त्या हत्तीला शिवाची गर्जना ऐकल्याबरोबर वाटतं. तैसा त्याप्रमाणे कौरवा आशेखा कौरवा तुझा धाकू. त्याप्रमाणे संपूर्ण हे जे कौरव आहेत ना या सगळ्या कौरव सैन्याला त्या हत्तीला जसा सिंहाचा धाक आहे त्याप्रमाणे ह्या कौरव सैन्याला तुझा धाक आहे. यासाठी उदाहरण देतात. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तुथे मानिती सदा. आता या ठिकाणी सगळे पर्वत आहे असं सांगतात की पर्वताला पूर्वी काय होते, पंख होते, पण इंद्राने काय केलं, वज्राने त्याचं छेदन केलं. कारण ते कुणीकडे फिरायला निघाले म्हणजे त्यांच्या खाली अनेक प्रकारचे जीव मरून जायचे म्हणून त्यांचे पंख छाटून टाकले. मग आता केवढाही पर्वत असला पण वज्र एकदा पाहिलं किंवा वज्र हस्त पुरंदर हा तर त्या इंद्राला पाहिल्यावर त्यांना काही भीतीच वाटणार की नाही. मग पर्वत जसे वज्राला घाबरतात ना तरी अथवा सर्प गरुडाते, केवढाही नाग असला सर्प असला तरी तो कोणाला घाबरतो, गरुडाला. कारण गरुडाच्या पुढं त्याचा सर्पाचा टिकाव नाही आणि पर्वताचा वज्रापुढं टिकाव लागत नाही. तैसे अर्जुना हे तुते सदा मानिती. त्याचप्रमाणे अर्जुना सदा निरंतर हे अशाच प्रकारचं तुझ्याविषयी मान्यता त्यांच्या अंतकरणामध्ये झालेली आहे. तू ते सदा कायमचं तुला असंच मानतात की अर्जुन समोर आला म्हणजे आपली बरी सोय नाही अशी एक धारणाच झालेली आहे. ते अगाधपण जाईल मग हिनावो अंगा येईल जरी मागुता निगशील न झुंजतची. आता म्हणतात ते अगाधपण जाईल. तुझी एवढं जे काही अगाध कीर्ती आहे किंवा गंभीर स्वरूपाची कीर्ती आहे, निरुपम स्वरूपाची कीर्ती आहे ते जाईल, ती या ठिकाणी निघून जाईल. ती कीर्तीला तू मुकशील म्हणून म्हणतात अगाधपण जाईल. तुझे गंभीरतेची हानी होईल. मग हिनावं अंगा येईल आणि मग तुला काय होईल, तुला लोक हिणवतील म्हणजे तुला कनिष्ठ समजतील, निकृष्ट समजतील आणि त्यामुळे तुला निकृष्टपणा अंगाला येईल. जरी मागुता हे कधी घडेल, जरी न झुंजतची मागुसा निघशील. जर तू न झुंजतची युद्ध न करता मागुता निघशील, जरी माघारी फिरशील तर तुला अशा प्रकारची अपकीर्ती प्राप्त होईल. बरं जाऊ द्या, अपकीर्ती झाली तर झाली, पण अपकीर्ती सहन करू नये तुला पळता तरी येईल का, तर सांगतात आणि हे पळता पळ नेदिते धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझं. तर ते म्हणतात की आणि हे पळता पळ नेदिते, तू पळायला लागला तरी तुला पळू देणार नाहीत कारण आता तू घाबरलेच आहे. मग ते काय करतील, धरुणी तुला पकडतील आणि अवकळा करतील. तुझी अवकळा म्हणजे फजिती केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि बरं हे तर करतीलच परंतु न गणित कुठी बोलती ऐकता तुझं. आणि हा तुला पळलेला पाहिल्यावर त्यांना आता भीती राहील का तुझी, नाही. ते न गणित तुझी गणनासुद्धा करणार नाही. उलट तुझं ऐकता कुठी बोलती आणि तुझ्या तू ऐकतोय अर्जुनाच्या कानावर पडतील अशा प्रकारची कुठी बोलती म्हणजे निंदेचे शब्द किंवा कुशब्द कुटिलतेचे शब्द ते तुला बोलतील असं सांगतात की. आणि ते कसे तुझं ऐकता, तुला ऐकत असताना हे लोक बोलतील आणि मग त्यावेळेला काय होईल तुझं. मग ते वेळी अजून वेळ येण्याच्या अगोदर भगवान सावध करतात त्याला. मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे मही तळ.
त्याला म्हणतात ते वेळी. आणि ज्या वेळेला ही लोक बरे अगणित अशी निंदा करतील, अकारण निंदा करतील, तू निंदेला पात्र नसताना निंदा करतील, आणि मग असा जो मनुष्य आहे संभावितस्य चा कीर्तीर मरणाद अतिरिच्यते, मरणापेक्षाही ती अधिक आहे. मग ते वेळी हिये फुटावे, आणि त्यावेळेला तुझं काय होईल, हृदय दुभंगल म्हणजे फुटेल, म्हणजे दुभंग होईल. आणि आता लाठेपणे कान म्हणजे त्यावेळेलाही अपकीर्ती ऐकली की तुला वाटेल मरण, बरं मरण पत्करलं असं तुला वाटेल. पण त्यापेक्षा त्या अपकीर्तीनं मरण्यापेक्षा आता लाठेपणे कान झुंजावे. आता या ठिकाणी शौर्याने, लाठेपणे म्हणजे आपल्या पराक्रमाच्या बळावर कान झुंजावे. तू युद्धच का करू नये. आणि युद्धामध्ये गेला तर काय आहे, सूर्यमंडलाचा भेद करून जो संन्यासाला प्राप्त होणारा मोक्ष, तो मोक्ष तुला ब्रह्मलोकाला तू प्राप्त होऊन त्या ठिकाणी कल्पांताच्या वेळी तो मोक्ष होणार आहे. मग त्यासाठी लाठेपणे कान झुंजावे. तू शौर्यपूर्वक आता यांच्या कौरवांच्या बरोबर ह्या युद्धामध्ये, तू महाभारत युद्धामध्ये का बरं तू झुंजू नये, अर्थात युद्ध करू नये. आणि पुन्हा म्हणतात याच्यातून अजून फळ आहे दुसरं एक, समजा तू जिंकला तर काय होईल, हे जिंतले तरी भोगावे महितळ. समजा ह्या युद्धामध्ये तू जिंकला गेलास तर ह्या महितळाचा काय होईल, म्हणजे पृथ्वीचं सगळं राज्य, निष्प्रतिबंध पृथ्वीचा साम्राज्य तुला प्राप्त होईल. हा एक फायदा आहे. आणि नंतर ह्या युद्धामध्ये तू मरण पावला तरीसुद्धा तुला काय आहे, मोक्ष प्राप्त होणार आहे, स्वर्गसुख प्राप्त होणार आहे. म्हणून हे कौंतेया अर्जुना, तू उठ आणि युद्धाचा निश्चय कर, अशा प्रकाराने सांगतात. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.